हाय, गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला दाखवते माझं हेअर केअर रुटीन. तर मी एक नॉर्मल हेअर वॉश केला आहे, ज्याच्यामध्ये मी थोडंसं शॅम्पू आणि थोडंसं कंडिशनर लावून माझ्या हेअरला, म्हणजे माझे नॅचरल स्ट्रेट हेअर आहेत, तर ह्यांना मी एक 10 मिनिटं असंच ठेवलं होतं. जास्त जोरात नाही झटकत आहे, केस तुटतात. थोडं झटकल्यावरती ना मी असं ओल्या हेअरला न काही लावता असं ना ते एक सेंटर पार्टिशन करून घेते मी, आणि त्याच्यानंतर ना असं खालून वरती कोंब करेन, जेणेकरून माझे हेअर तुटणार नाहीत. सो इट इज द रिझल्ट. सी गाईज, एकही हेअर तुटला नाही माझा. आणि माझी सरळ हेअर आहे, स्ट्रेट एकदम. तर स्ट्रेटच त्यांची स्ट्रेटनिंग मेंटेन दोन्ही साईडला कोम केलं मी. दिस इज माय सिरम, हेअर सिरम वावचं आहे. तर मी ह्याला थोडंसं, अगदी थोडं, सी काइंड ऑफ क्वांटिटी घेतली. थोडंसं असं हातामध्ये रब करून इथे वरती वरती लावते फक्त, आणि जे थोडं एक्सेस आहे ते मी थोडंसं मागे. ठीक आहे, ओके. आणि हे नॉर्मल स्ट्रिक्सचं हेअर सिरम आहे. तर ह्याला मी एक पंप घेतला फक्त, अगदी थोडं, आणि हे खाली इथे एकदम टिप्सपर्यंत हेअरच्या इथेपर्यंत लावून घे. सिरम लावून झाल्यावर मी परत एकदा कोंब करते, जेणेकरून हे इव्हनली स्प्रेड होऊन जाईल माझ्या हेअरमध्ये, आणि त्याचं मॉइश्चर लॉक करेल हेअरमध्ये. आणि आता हे ना स्ट्रेट हेअर असे सांगा. नाव यू कॅन सेट. आता मी सेंटर पार्टिशन ठेवलं, मला नाही आवडत सेंटर पार्टिशन, सो मी थोडंसं असं करते, असं करते, जेणेकरून, आणि असं लाईक दिस. ओके, त्यामुळे गुड टू गो. माझा हेअर सेट झालेला आहे, आणि असे स्ट्रेट हेअर आता माझे 3 दिवसापर्यंत असेच राहतील. मी ड्रायर यूज करत नाही आहे, सुकवले नाही आहेत, हे असेच नॉर्मली ड्राय होणार आहेत. आता मी ट्रॅव्हल करणार आहे, तर मी आता निघते. चला, बाय.